मित्रो, एअरपोर्ट झाले, शिपिंग पोर्ट झाले, बरीचशी जंगल झाली, जमिनी झाल्या आणि आता इस्रोचा नंबर आहे प्रायव्हेट लोकांच्या हातामध्ये देण्यासाठी. हो, ही तीच इस्रो आहे ज्याच्या सक्सेसफुल मिशन्स वरती आपण भारतीयांनी मागच्या काही दशकांपासून गर्व केलेला आहे. पण आता इनस्पेसचे जे चेअरमन आहेत पवन गोयंका, त्यांचं म्हणणं आहे इथून पुढे इस्रो स्वतःचे लॉन्च पॅड्स किंवा रॉकेट्स वगैरे बनवणार नाही, तर ते रॉकेट्स आणि लॉन्च पॅड्स पीएसयूज बनवतील किंवा मग प्रायव्हेट प्लेयर्स बनवतील. कारण की इस्रोला याच्यामध्ये खूप एफर्ट्स लागतात, खूप बजेट लागतो, खूप इन्व्हेस्टमेंट लागते वगैरे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या गोष्टीची सुरुवात 2025 मध्येच जो SSLV लॉन्च पॅड बनवला ना, स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स, त्यापासूनच झालेली आहे. SSLV ज्या 500 किलो वजनापर्यंतच्या सॅटेलाइट्स लो अर्थ ऑर्बिट मध्ये पोहोचवण्याचं काम करणार आहेत ना, ती लॉन्च व्हेकल बनवण्यामध्ये भारताच्या HAL, भारत डायनामिक्स या सरकारी कंपन्यांसोबत अडानी बॅक अल्फा डिझाईन सुद्धा फायनलिस्ट होती. म्हणजे विचार करा, मागच्या काही दशकांपासून लोकांच्या टॅक्सच्या पैशांवरती इस्रोला फंड केलं गेलं. तिथं या आधी ज्या शास्त्रज्ञांनी काम केलं ना, त्यांनी लो रिसोर्सेस वरती, लो सॅलरी वरती मेहनत घेतली, रिसर्च केला, वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी बनवली, बरेचसे मिशन सक्सेसफुल केले. आणि आता एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा ती टेक्नॉलॉजी सक्सेसफुल झालेली आहे, तिचं मार्केट तयार व्हायला लागलं ना, तेव्हा प्रायव्हेट प्लेयर्सला एंट्री द्यायची आणि सगळा बिझनेस कोण करणार, तर प्रायव्हेट प्लेयर्स करणार. मागच तुम्ही बातमी ऐकली असेल की 100 पेक्षा जास्त टॉप सायंटिस्ट इस्रोचे जे आहेत ना, त्यांनी इस्रो सोडली आणि ते गेले कुठं, तर प्रायव्हेट सेक्टर मध्ये गेले. पण मग ह्याच्या आधीच्या शास्त्रज्ञांनी पण तर कमी सॅलरीवरती, कमी रिसोर्सेस वरती हा देश उभा करण्यासाठी, देशाचा गौरव सांभाळण्यासाठी इस्रो सारखी संस्था उभी केली. आणि आता काय होतं, त्या संस्थेचा एक मेजर पार्ट रॉकेट्स वगैरे बनवण्याचा प्रायव्हेट लोकांना दिला जातोय. त्यातल्या त्यात स्पेशली अडानींना दिला जातोय, कारण त्यांना स्पेस सेक्टर मध्ये खूप स्वतःला ग्रो करायचंय. विचार करा, 2014च्या आधी एक वेळ होती जेव्हा खूप लिमिटेड रिसोर्सेस सोबत, लिमिटेड फंड सोबत इस्रोने मेहनत घेतली आणि बरेचसे मिशन सक्सेसफुल केले. तेव्हा इस्रोची तुलना नासा सोबत व्हायला लागली होती. सगळ्यात स्वस्त स्पेस मिशन कोण राबवतं या गोष्टीसाठी. आणि आता तीच गोष्ट प्रायव्हेट प्लेयर्सच्या हातामध्ये चालली. असं जर झालं तर मग भारतात नवीन शास्त्रज्ञ तयार कसे होणार, की फक्त मग नाल्यातून गॅस काढून त्याच्यावरती चहा वगैरे बनवायचा, याच लेवलचे सायंटिस्ट आपल्याला या देशात पाहिजेत. तुमचं मत काय, कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा.